Hello, good morning, student. We are already starting the last lecture, the chapter number 2, that is the e-commerce and governance. Okay, in the last lecture we have conducted what is commerce and what is the e-commerce. We are seeing the definition of both on the both topics. Now let's see the in today's lecture, we are going to start the differentiate between traditional commerce and e-commerce. You can see there are two part of e-commerce. That is, first one is a traditional commerce and second one is a e-commerce. आता ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपल्याला काय कन्सेप्ट आहेत, ॲक्च्युली ट्रॅडिशनल कॉमर्स हे काय आहे हे आपण लर्न करूच. त्या संदर्भातच ई कॉमर्स काय आहे, ठीक आहे, दोघांमध्ये काय डिफरंट आहे, दोघांमध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत, ओके, आणि दोघांमध्ये काय कन्सेप्ट आहेत ते आपण आजच्या लेक्चरला बघूया. ओके, इन ट्रॅडिशनल कॉमर्स सी द फर्स्ट पॉईंट इज ट्रॅडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन द एक्सचेंज ऑफ products and services through personal interaction, so it is a manual. And the e-commerce, first see the first point, e-commerce trending activity are online via the internet and can be considered automatic. ओके, आता आपला जो काही फर्स्ट टाईप दिलेला आहे ट्रॅडिशनल आणि ई कॉमर्समध्ये, तर ट्रॅडिशनलमध्ये काय होतं, ट्रॅडिशनलमध्ये आपल्याला जे काय प्रोडक्ट असतात किंवा जे काय सर्विसेस असतात, ओके, ते ऑल आपण काय करतो, मॅन्युअली त्याचा डेटा आपण रेकॉर्ड करत असतो. प्लस जे काय आपले इंटरॅक्शन असतं, जे काही कम्युनिकेशन असतं, ते ऑल काय असतं, एका मॅन्युअली ठिकाणी असतं किंवा एखादं पर्टिक्युलर लोकेशनमध्ये असतं. ठीक आहे, तसंच आपल्याला ई कॉमर्समध्ये काय दिलेलं आहे, ई कॉमर्समध्ये आपण ऑल ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, जसं ऑनलाईन शॉपिंग करणं, प्रोडक्ट परचेस करणं किंवा सर्विस प्रोव्हाइड करणं, हे ऑल ॲक्टिव्हिटीज आपण ऑनलाईन थ्रू विथ द हेल्प ऑफ इंटरनेटने आपण करत असतो. ते ऑल काय ॲटोमॅटिक कन्सिडर होत असतं विथ ते ई कॉमर्समध्ये. ठीक आहे, बिकॉज ई कॉमर्स इज अ पार्ट ऑफ द इंटरनेट. ओके, हे आपल्या लास्ट लेक्चरला समजलंच आहे, ज्यावेळेस इंटरनेट लॉन्च झालं. ठीक आहे, त्यात न्यू जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, न्यू जे काही कॉन्सेप्ट आहेत, ते सुद्धा त्या संदर्भात लॉन्च झाले होते. परत नाव लेट्स सी द सेकंड पॉईंट इज ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस hours mostly during the day, and in the e-commerce e-commerce is an 24/7 hours. It can be done anytime, day and night. ओके, आता बघा ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय असतं, ते जस्ट एक बिझनेसला किंवा बिझनेसचे जे काय होर्स असतील त्याला लिमिटेड असतं. ठीक आहे, आणि मोस्टली ते ड्युरिंग क्लास असतं, ड्युरिंग द डे, म्हणजे मोस्टली ते काय असतं, डेलाचं आपल्याला प्रोव्हाइड असतात ते बिझनेसेस. ठीक आहे, बट आता काय झालं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी स्मॉल बिझनेससुद्धा प्रत्येकाने लॉन्च केलेले आहेत. ठीक आहे, आता खेडेगावात, विलेजेसमध्ये, सिटीमध्ये जिथं बघतं तिथं तुम्हाला काय दिसणार, गुगल पेचे वापर करताना लोक दिसणार, जे काही सॉफ्टवेअर असतात. एखादं साधं दुकान जरी बघितलं तिथंसुद्धा तुम्ही ऑदर्स कॉम्प्युटर पण बघू शकतात. ठीक आहे, मग हे जे काय असतं हे ट्रॅडिशनल कॉमर्स, तिथं आपण ऑल ॲक्टिव्हिटी परफॉर्म तर करतोच. बट ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय असतं मोस्टली, आता तुम्ही जे काही शॉप वगैरे तुम्ही टाकलं असेल, ठीक आहे, सपोज ज्वेलरी शॉप असेल किंवा क्लोथ्सचं शॉप असेल, फोटोचं शॉप असेल, कुठलाही बिझनेस जर तुम्ही करत असणार, ठीक आहे, त्याला एक मर्यादा असते. म्हणजे आपण काय करतो, फक्त डेलाच आपण ते बिझनेसेस आपण ओपन करू शकतो. आता कॉलेजचं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आता कॉलेजचं बघा टायमिंग काय आहे आपलं, 7 to 1. ठीक आहे, आपलं सकाळी 7 वाजता आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं कॉलेज असतं. ठीक आहे, ह्याच दरम्यान आपण काय सगळेचे टीचर्स असतात किंवा जे काही स्टुडंट असतात ते 7 to 1 ह्याच दरम्यान काय कम्युनिकेशन करत असतील किंवा कॉलेजला येऊन भेटत असतील, लेक्चर अटेंड करत असणार. ठीक आहे,
कॉलेज काय करते, हा कॉलेज पण हा एक बिझनेसच झाला किंवा एक संस्था चालवते ना आपलं कॉलेज, हा पण एक व्यवसायच झाला ना कॉलेजवाल्यांचा. ठीक आहे. मग हे टायमिंग इथं प्रोव्हाइड केलेले आहे. नंतर 1 वाजेनंतर स्टुडंट पण नसतात, कॉलेज टीचर्स स्टाफ वगैरे कोणीच नसतं. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, आपण फक्त डेला आपण त्या मर्यादाच त्याच टायमिंग पुरता आपण हे करू शकतो. प्लस आपण शॉपिंग किंवा जे काही IT कंपनीज असतात पुण्यात वगैरे, जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात त्यांचे पण टाईम लिमिटेड असतो. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा एक स्पेसिफिक प्रत्येकाचा टाईम असतो. 9ला जायचं, 6ला रिटर्न यायचं. ठीक आहे. किंवा तुम्हाला शॉपिंग करायची असेल, ठीक आहे, एखाद्या कपड्याच्या दुकानावर किंवा ज्वेलरी शॉपमध्ये किंवा कुठेही तुम्हाला काही शॉपिंग करायला जायचं असेल तर तुम्ही ते शॉप व्हिजिट करता. बट जेव्हा तुम्ही ते शॉप व्हिजिट करता तर त्याला एक स्पेसिफिक काय असतो, टाईम असतो की 10 वाजेला प्रत्येक मार्केटमध्ये काय होतं, 10 वाजता दुकानं ओपन होतात, 5 वाजता किंवा 6 वाजता किंवा रात्री 9 वाजता ते दुकानं बंद होतात. मग त्या वेळेनंतर तुम्हाला ते ऑल जे काही, आता सपोज तुम्हाला टाईम नसेल 6 वाजेनंतर जर तुम्ही म्हटले मला आता जाऊन बघायचं आहे, मला काय घ्यायचं, शॉपिंग करायची, बट काय होतं, ते जे काही दुकानं असतात ते ऑलरेडी शॉप बंद झालेले असतात. ठीक आहे. मग हे काय झालं, ड्युरिंग द डे जे काही डे टाईम असतो किंवा जो काही लिमिटेड होर्स असतो एखाद्या बिझनेसचा, ठीक आहे, त्याला आपण काय ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणत असतो. म्हणजे एखादं ते पर्टिक्युलर जे काही लोकेशन असतं तिथं ते लोकेटेड असतं आणि तिथं आपण व्हिजिट करतो एक स्पेसिफिक टाईमने, त्याला आपण ट्रॅडिशनल कॉमर्स असं म्हणत असतो. त्या व्यतिरिक्त कॉमर्समध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, हे 24/7 आपल्याला काय असतं, अवेलेबल असतं. ठीक आहे. तुम्ही डेला पण शॉपिंग करू शकतात, नाईटला पण शॉपिंग करू शकतात. ठीक आहे. जे काय आता सॉफ्टवेअर आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो वगैरे जे काय ऑनलाईन सॉफ्टवेअर आहेत, जे काय ऑनलाईन वेबसाईट आहेत शॉपिंगचे, त्यात ते वेबसाईट तुम्ही कधीही कुठूनही तुम्ही विजिट करू शकतात. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, विथ द हेल्प ऑफ मोबाईल, आणि तुम्ही एनी टाईम काय करू शकतात, शॉपिंग करू शकता. तिथं टायमिंग नसतो की तुम्ही 9 ते 10पर्यंतच शॉपिंग करा. ठीक आहे. किंवा तुम्ही सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंतच ही वेबसाईट ओपन करा, असलं काहीही तिथं आपल्याला लिमिटेशन्स नसतात. ठीक आहे. असे रेस्ट्रिक्शन नसतात. म्हणून आपल्याला हा कॉमर्सचा चांगला बेनिफिट होत असतो. आपण एनी टाईम कधी तुम्हाला वाटलं, तुम्ही झोपेतून जरी उठलात, मोबाईल हातात घेतला, तुम्हाला वाटलं मला काहीतरी शोधायचं आहे, काहीतरी बघायचं आहे, काहीतरी घ्यायचं आहे मला, तर तुम्ही लगेच तुमचा मोबाईल ॲक्सेस करू शकतात. जे काही वेबसाईट आहे ते ॲक्सेस करू शकतात. ठीक आहे. कॉमर्समुळे काय फायदा झाला, आता जसं मी तुम्हाला इथं सांगितलं, प्रत्येकाचा छोटा मोठा बिझनेस असतो. ठीक आहे. तर प्रत्येक आपला जो काही बिझनेस आहे तो ग्रो करण्यासाठी, ओके, प्रत्येकजण काय करतं, आपला जो काही बिझनेस आहे तो ग्रो करण्यासाठी एक काय करतो, पर्टिक्युलर आपल्या बिझनेसची एक वेबसाईट क्रिएट करतो. ठीक आहे. आता वेबसाईट कसं क्रिएट करतो आपण HTMLच्या प्रोग्राममध्ये आपण शिकलोच आहोत. ठीक आहे. तुम्ही जो काही साधा जरी बिझनेस टाकला असेल, त्याची तुम्ही सपोज एक वेबसाईट क्रिएट केली. ठीक आहे. आता तुम्हाला वेब होस्टिंग नावाचा मी एक कन्सेप्ट सांगितला होता. ठीक आहे. जी काही वेबसाईट तुम्ही क्रिएट केली आहे ती ऑब्वियसली तुम्हाला इंटरनेटवर होस्ट करावीच लागेल. ठीक आहे. ती जी काही वेबसाईट आहे ती तुम्ही होस्ट केल्यावर काय होणार, जे काही पीपल्स आहेत, जे काही इंटरनेटचा वापर आता प्रत्येक लहान मुलंसुद्धा करतात. ठीक आहे. ते इझिली तुमची जी ही वेबसाईट काय विजिट करू शकतात. ठीक आहे. त्या वेबसाईटमध्ये तुम्ही काय करणार, त्या वेबसाईटमध्ये तुम्ही तुमचं जे काही बिझनेस आहे, ठीक आहे, बिझनेस संदर्भात तुमचं जर सपोज इथं एक शॉप आहे लोकेटेड. ठीक आहे. देन तुमच्या शॉपमध्ये कुठले प्रोडक्ट आहेत, तुमच्या शॉपमध्ये कुठल्या प्रोडक्टवर कुठल्या ऑफर्स आहेत. ठीक आहे. परत तुमचं प्रोडक्टची काय क्वालिटी आहे, किती क्वांटिटी आहे, तुम्हाला तुमचा प्रोग्राम असा ग्रो करता येईल. ऑल तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत ते तुमच्या वेबसाईटवर प्रत्येकाबद्दल तुम्ही असं स्मॉल प्रोडक्ट तुम्ही इन्सर्ट करून त्याचे बिझनेस तुम्ही ह्या पद्धतीने ग्रो करू शकतात. ओके. म्हणून आपल्याला कॉमर्सचा आणि इंटरनेटचा एवढा फायदा आहे आणि म्हणूनच एवढे लोक आजकाल सोशल मीडिया थ्रू, इंटरनेट थ्रू खूप कनेक्टेड असतात. ठीक आहे. आता तुम्ही आत्तापर्यंत मोबाईलचं जरी तुम्ही रिचार्ज, ज्यावेळेस गुगल पे, फोनपे हे सर्व काही ॲप्लिकेशन नव्हते, ठीक आहे, तेव्हा आपण काय करत होतो, मोबाईल शॉपवर जाऊन रिचार्ज करत होतो, सिम कार्ड घेत होतो. ठीक आहे. ऑफर बघत होतो. बट
आपल्याला आता विथ द हेल्प ऑफ ई कॉमर्सने जे काही ॲप्लिकेशन झालेले आहेत गुगल पे, फोनपे, भीम ॲप वगैरे, ठीक आहे, ते प्रत्येकाने काय केलेलं आहे माहिती का, प्रत्येकाने ते ॲप्लिकेशन लॉन्च केले आहेत, इन्स्टॉल केलेले आहेत. त्या थ्रू आपण इझिली ऑनलाईन पेमेंट असतील, इझिली जे काही असतील आपले ट्रान्झॅक्शन ते आपण करू शकतो. ठीक आहे, रिचार्ज पण आपण घरी बसून करू शकतो. टी व्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, या थिंग्स आपण इंटरनेटमुळे अँड ई-कॉमर्समुळे आपण करत असतो. नाव लेट्स सी द थर्ड पॉईंट इज in traditional commerce. This is the as far as consumer interaction are concerned, traditional commerce provide the face-to-face interaction, and in the e-commerce, can be termed as screen to face interaction. Okay, let's see the different. ट्रॅडिशनलमध्ये काय करतो आपण, फेस टू फेस इंटरॅक्शन असतं. ठीक आहे, बट आपल्याला ई कॉमर्समध्ये काय फॅसिलिटी आहे, स्क्रीन शेअरिंग, ठीक आहे, किंवा फेस इंटरॅक्शन. मोबाईल थ्रू आपण जे काही व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल जे काय असतील इंटरॅक्शन, आपण कम्युनिकेशन आपण ई कॉमर्सला वाय इंटरनेट आपण करू शकतो. बट ट्रॅडिशनलमध्ये कसं होतं, ट्रॅडिशनलमध्ये आपल्याला फेस टू फेस म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, जे एखादं शॉप असेल त्याचं एक टायमिंग असतो. ठीक आहे, सपोज एखादं तुम्ही शॉप टाकलेलं आहे तर त्याचं 10 ते 6 वाजेपर्यंत टायमिंग असेल तर तिथेच तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. तिथे व्हिजिट करून तिथे तुमचं काय असतं, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये फेस टू फेस जे काही बायर्स असतील, जे काही सेलर्स असतील, जे काही ऑर्डर असतील, जे काही कस्टमर असेल तो डायरेक्टली ऑनरला भेटेल. जे काही कम्युनिकेशन होतं त्यांचं ते ऑल फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं. बट ई कॉमर्समध्ये काय असतं, आपण वाय इंटरनेट, आपण व्हिडिओ कॉल वगैरे स्क्रीन शेअर करून आपण कम्युनिकेशन करू शकतो. बट आपल्याला ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये त्या पद्धतीची सुविधा नसते. आपण प्रत्यक्ष त्या लोकेशनला व्हिजिट करूनच आपण जे काही ॲक्टिव्हिटीज असतात ते कंप्लीट करू शकतो. ओके, नाव लेट्स सी द फोर्थ पॉईंट इज इन ट्रॅडिशनल कॉमर्स. द ट्रॅडिशनल कॉमर्स इज limited to a particular geographically location. Okay, and in e-commerce is a global and has a no physical limitation. as now say now in ट्रॅडिशनलमध्ये कसं होतं, ठीक आहे, जे काही जिओग्राफिकली लोकेशन असतं, म्हणजे जे काही तुम्हाला मी आधीच सांगितलं, पर्टिक्युलर जे काही शॉपचं किंवा कॉलेजचं जे काही लोकेशन असेल ते एक लोकेशन काय झालं, फिक्स झालं. बट आपल्याला ई कॉमर्समध्ये काय असतं, ते ग्लोबल आपला जो काही बिझनेस असेल, ग्लोबली आपली जी काही वेबसाईट असेल ती लॉन्च झालेली असते, म्हणून आपण ते ऑनलाईन ऑल ॲक्टिव्हिटीज बघू शकतो किंवा ऑनलाईन ऑल ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत वेबसाईटला आपण ते परफॉर्म करू शकतो. इथं आपल्याला फिजिकल लिमिटेशनची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आता कॉलेजचं एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे, कॉलेजचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर कॉलेजला आपलं हे काय झालं, एक पर्टिक्युलर लोकेशन झालं. तर वेणुताई चव्हाण कॉलेज कुठं आहे, हे एक आपलं एक पर्टिक्युलर एक लोकेशन झालं. आपण तिथं कॉलेजच्या टायमिंगला जाऊन भेटू शकतो. ठीक आहे, बट आता ई कॉमर्समध्ये कसं झालं, आता सपोज कॉलेजने एखादी वेबसाईट लॉन्च केली असेल तर ई कॉमर्समुळे त्याला काय हेल्प झाली की तुम्ही जरी कुठल्याही लोकेशनला असला, ठीक आहे, मुंबईला असेल किंवा कुठं ऑल जे काही सिटीमध्ये असणार तुम्ही, बट त्या वेबसाईटमुळे तुम्हाला काय होणार, कॉलेजची ऑल ॲक्टिव्हिटी आता जसं तुम्ही घरी बसून लेक्चर अटेंड करताय. ठीक आहे, तर हे कशामुळे पॉसिबल झालं, जसं झूम ॲपमुळे हे एक ॲप्लिकेशन झालं, ई कॉमर्समध्ये ते लॉन्च झालं. देन व्हॉट्सअपमुळे तुम्ही आमच्याशी कनेक्टेड आहात, लेक्चर अटेंड करताय. ठीक आहे, परत जे काही ॲक्टिव्हिटी आहेत ते करतायत. हे कशामुळे होतं आहे, सर्व पॉसिबल ई कॉमर्समुळे होतं आहे, इंटरनेटमुळे होतं. तुम्हाला काही गरज भासते का की डायरेक्ट कॉलेजला व्हिजिट करूनच तुम्हाला लेक्चर वगैरे घ्यायचे आहेत. ठीक आहे, किंवा लेक्चर वगैरे अटेंड करायचे आहेत, प्रॅक्टिकल अटेंड करायचे आहेत, असं काही लिमिटेशन आहेत का, नाही. ठीक आहे, तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटी आहेत किंवा जे काही तुमचे लेक्चर अटेंड होत आहेत ते ऑल काय होतं आहे, ऑनलाईन होतं आहे. मग हे काय झालं आहे, ई कॉमर्स झालं आहे, हे ग्लोबल ॲक्टिव्हिटी झाली. ठीक आहे, इथं आपल्याला फिजिकल लिमिटेशनची गरज नाही, म्हणजे तुम्हाला आत्ताच या कॉलेजला किंवा कॉलेजला येऊनच करा, हे सर्व ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायची गरज नाही आहे. ओके, समजला डिफरन्स आता ट्रॅडिशनल आणि ई कॉमर्समध्ये, की आपल्याला एखादं प्लेस
ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये व्हिजिट करूनच ते जे काही आपलं जे काही काम असेल, जे काही वर्क असेल ते आपल्याला सक्सेसफुल करावं लागतं. बट ई कॉमर्समुळे आपल्याला काय होतं, ई कॉमर्समुळे आपण विथ द हेल्प ऑफ इंटरनेट आपण त्या लोकांशी कनेक्टेड असतो. ओके, आणि आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करत असतो. आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण सॉल्व करत असतो. हे दॅट ऑल आर पॉसिबल because of e-commerce. Then now fifth point is now let's see the modes of payment in traditional commerce include cash, check and credit cards. And let's see the e-commerce. In e-commerce, modes of payments are bank transfer, credit card, e-wallet, mobile payment and many more. Okay, आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलंच मोड्स ऑफ पेमेंट, जसं तुम्हाला मी आता मगाशी मोबाईल शॉपचं एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे, मोबाईल शॉपमुळे आपल्याला काय होत होतं, आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला गुगल पे, फोनपे वगैरे काहीच नव्हतं, तर आपण प्रत्यक्ष मोबाईल शॉपमध्ये जाऊन मनी ट्रान्सफर आपण फॅसिलिटी पण करत होतो. ठीक आहे, जर आपल्याला कोणाला काही पैसे, कोणाला काही मनी वगैरे ट्रान्सफर करायचे असतील त्यावेळेस आपण एखादं बँकेत जात होतो. हे काय झालं, एक बँकसुद्धा एक ट्रॅडिशनल कॉमर्सचाच बेस झाला. ठीक आहे, आपण पर्टिक्युलर टायमिंगमध्ये बँकला व्हिजिट करून जे काही ट्रान्झॅक्शन होते, मनी जे काही ट्रान्सफर कर विथ द हेल्प ऑफ चेक देन कॅश वगैरे आपण तिथून कलेक्ट करत होतो किंवा क्रेडिट कार्ड तिथं आपण यूज करत होतो. जसं ATM आपण क्रेडिट कार्डसाठी पण कसं, जसं आपल्याला पर्टिक्युलर ATM आपण व्हिजिट करतो मग असं आपल्याला कॅश भेटत असते किंवा कॅश आपण ट्रान्सफर करू शकतो. ह्या ज्या काही ऑल थिंग्स आहेत हे मोड्स ऑफ पेमेंट म्हणजे ट्रॅडिशनलमध्ये काय होते, एक पर्टिक्युलर टाईम असतो किंवा पर्टिक्युलर जी काय प्रोसेस असते ती असते. ठीक आहे, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय असतं, आता सपोज तुम्ही कुठे जॉब जरी करत असला, तुमचा जो काही पेमेंट मोड असेल तुम्हाला ते कॅश देतील किंवा ते तुम्हाला चेक पण देतील. ओके, हे काय झालं, एक ट्रॅडिशनल कॉमर्स झालं. बट इन द ई कॉमर्समध्ये काय असतं माहिती का, बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड किंवा ई-वॉलेट किंवा मोबाईल पेमेंट. ठीक आहे, याचा अर्थ आता बघा, ई कॉमर्समुळे काय पॉसिबल झालं आहे, बँकेने सुद्धा. ठीक आहे, जसं SBI बँक आहे, ज्या काही बँके आहेत त्यांनी प्रत्येकाने त्यांचं स्वतःचं एक सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, ते सॉफ्टवेअर तुम्ही यूज करून ते बँक तुम्हाला आता युजर ID आणि पासवर्डसुद्धा देतं. ते तुम्ही जर एंटर केलं तर तुम्ही तुमचे बँकेचे जे काय रेकॉर्ड आहेत, किती डेट तुमचा किती बॅलन्स आहे, तुमचे किती ट्रान्झॅक्शन झाले, तुमचं काय स्टेटमेंट आहे, ऑल तुम्ही घरी बसून सर्व इंटरनेटवर बघू शकतात. ही कॉमर्समुळे पॉसिबल झालं. ठीक आहे, मग जे काय आपले पेमेंटचे मोड आहेत ते पण आपण ते ॲप्लिकेशन यूज करून कुणालाही पैसे सेंड करू शकतो किंवा कुणाकडूनही पैसे घेऊ शकतो. हे ऑनलाईन झालं. क्रेडिट कार्डचा पण आपण यूज करू शकतो. मोबाईलने पण आपण ऑल यूज करू शकतो. जसं मोबाईलने आपण इझी जे काही ट्रान्झॅक्शन होतात, जसं गुगल पे, फोनपे, भीम ॲप. ठीक आहे, हे जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते पण आपण मोबाईल थ्रू करू शकतो. म्हणून आपल्याला ई कॉमर्सचा इथे असा उपयोग दिला आहे. आणि ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय असतं, पर्टिक्युलर लोकेशन व्हिजिट करूनच जे काय पेमेंट मेथड असतील ते चेक किंवा कॅशने होत असतात, त्याला आपण ट्रॅडिशनल कॉमर्स असं म्हणत असतो. नाव the sixth point is goods and delivery of services is instant with traditional commerce, but in e-commerce delivery of goods or services takes some times. Okay, आता बघा ह्या पॉईंटमध्ये कसं दिलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपण काय करतो, डायरेक्टली व्हिजिट करत असतो एखादं शॉप. ठीक आहे, तिथून आपल्याला जे काय परचेस करायचं असेल, जे काही खरेदी करायचं असेल, ठीक आहे, आपण तिथं ऑन द स्पॉट एखादं जे काय, आता सपोज तुम्ही मोबाईलच्या शॉपवर गेले, तुम्ही जर एखादा मोबाईल घेतला तर ऑन द स्पॉट तुम्ही कॅश तिथे दिली आणि तुम्हाला लगेच तो मोबाईल विदिन अ सेकंड तुमच्या हातात येईल. ठीक आहे, हे काय झालं, ट्रॅडिशनल कॉमर्स झाला. म्हणजे तुम्ही एखादं पर्टिक्युलर लोकेशन व्हिजिट करून लगेच खरेदी करताय, लगेच खरेदी विक्री करताय. ठीक आहे, जो काही सेलर आहे तो पण तुम्हाला विकतोय आणि तुम्ही पण जे काही बायर आहेत, ठीक आहे, जे काही कस्टमर आहेत ते पण तुम्ही लगेच घेताय. हे काय झालं, इन्स्टंट ॲक्टिव्हिटीज झाल्या. हे काय झालं, इन्स्टंट सर्व्हिसेस झाल्या जे तुम्हाला मिळाल्या आहेत. ठीक आहे, त्याला आपण ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणत असतो. पण ई कॉमर्समध्ये काय होतं, आता ई कॉमर्समध्ये जे काही डिलिव्हरीज होत असतात, ठीक आहे, जे काय आपण प्रोडक्ट किंवा जे काही आपण काय परचेस केलेले असतील, एखादे ऑर्डर जर आपण प्लेस केलेले असतील तर त्याला विदिन 7 किंवा 4 or 5 डेजमध्ये जे काही आपलं प्रोडक्ट असेल ते आपल्या ॲड्रेसवर ॲड्रेसवर
येत असतं. आता याचं एक्झाम्पल आपण जर सपोज ॲमेझॉन जर आपण घेतलं, ठीक आहे. ॲमेझॉनमध्ये कसं असतं, आपण एखादं ऑर्डर केलं तर ते आपल्याला आता ई कॉमर्समध्ये हे पण पॉसिबल झालं आहे की आपण COD मीन्स वॉट, COD मीन्स कॅश ऑन डिलिव्हरी. ओके, कॅश ऑन डिलिव्हरी पण आपण घेऊ शकतो प्रोडक्ट, किंवा ऑनलाईन पेमेंट करूनसुद्धा आपण ते प्रोडक्ट खरेदी करू शकतो. बट ते प्रोडक्टसाठी आपल्याला इथं 5 किंवा 6 दिवस वेट करावा लागतो. ठीक आहे. जे काय आपलं प्रोडक्ट असेल ते 5-6 दिवसात बरोबर आपल्या ॲड्रेसवर येऊन पोचतं. बट ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय होतं, आपण डायरेक्टली एखादं शॉपमध्ये व्हिजिट करतो आणि तिथून डायरेक्ट आपण खरेदी करतो. आपल्याला इन्स्टंट आपलं प्रोडक्ट आपल्या हातामध्ये येत असतं. बट ई कॉमर्समध्ये ऑनलाईन आपण काय करत असतो, एखादं प्रोडक्ट आपल्याला 5-6 दिवसाआधीच खरेदी करावं लागतं. नंतर ते आपल्या ॲड्रेसवर 5-6 दिवसानंतरच येत असतं. ओके. Now let's see the last point is a traditional commerce is a scope is local and the e-commerce is a scope is ग्लोबल. आता हे काय लोकल अँड ग्लोबल का म्हणतो आपण ट्रॅडिशनल आणि ई कॉमर्सला, कारण की ट्रॅडिशनल कॉमर्सला एक पर्टिक्युलर लोकॅलिटी असते. ठीक आहे, पर्टिक्युलर लोकेशन असतं. ठीक आहे, जिथं आपण त्या लोकेशनला व्हिजिट करूनच जे काय ॲक्टिव्हिटी असतात ते आपण करू शकतो. म्हणून त्याला एक लोकल स्कोप यूज होतो याचा, असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, ट्रॅडिशनल कॉमर्सचा हा लोकल स्कोप यूज होत असतो म्हणून आपण तसं म्हणत असतो. बट ई कॉमर्समध्ये काय असतं, ई कॉमर्समध्ये आपण जो काही ट्रान्झॅक्शन म्हणा, जे काही आपण ऑर्डर प्लेस करत असतो, हे ऑल काय असतं वेबसाईटवर आपण जाऊन करत असतो, किंवा वेबसाईट आपण होस्ट करत असतो, किंवा वेबसाईट आपण विजिट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जो काही सेलर असेल तो त्याचे प्रोडक्ट सर्व जे काही त्याच्या वेबसाईटला टाकून कस्टमरला ते जे काही फॅसिलिटी आहे ते प्रोव्हाइड करू शकतो. आणि जे काही कस्टमर आहेत ते वेगवेगळे ऑफर वगैरे चेक करून, ठीक आहे, मल्टिपल जे काही ऑफर असतील ते बघून एखादं प्रोडक्ट सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणून हे आपण ई कॉमर्सला ग्लोबल स्कोप यूज होतो, किंवा ग्लोबल स्कोप आहे ई कॉमर्सचा असं आपण म्हणू शकतो. ओके. नाव द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स आपण हे नेक्स्ट लेक्चरला कंडक्ट करूया. ओके. आता जस्ट डिफरन्शिएट ऑफ ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स हे व्यवस्थित प्रत्येकाने रीड करा. ओके, प्रत्येक पॉईंट समजून घ्या. थेरी पार्ट आहे, काय अडचण असेल तर ड्युरिंग झूम मीटिंग तुम्ही मला विचारू शकता. ओके, हॅव अ नाईस डे. गुड बाय. थँक्यू फॉर ऑल ऑफ यू. अँड प्लीज प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये तुमचं अटेंडन्स प्रेझेंट करा. ओके, गुड बाय.